युट्यूबचे व्हिडिओज पाहतात, गोव्यावरनं एक काका दिलीप वर्णेकर, आणि काका पण हा व्हिडिओ नक्कीच पाहत असतील ना. आणि तर काकांची मुलगी इथे असते, स्टुडंट विजावर आलेली आहे. तर तिच्या विजाबद्दल किंवा ती इथे काय करते हे सगळं सायलीच तुम्हाला सांगेल. तर मी आधी ओळख करून देते तुम्हाला. तर ही आहे सायली वर्णेकर. से हॅलो टू एव्हरीवन. हाय एव्हरीवन. आणि सायलीला मी घरी आज बोलवलेलं आहे फायनली. 2-3 महिन्यांनी योग आला. म्हणजे आमची ओळख होणं तर मला वाटतं 2-3 महिने वगैरे झाले असतील पण. आणि मग आता आम्ही चाललो इंडियाला एक 5-6 दिवसांनी. तर म्हटलं ताईच्या आधी एकदा सायलीची भेट घेऊयात. आणि सायली आज आली. आता येऊन बराच वेळ झाला, 1 तास झाला सायली येऊन. आणि भरपूर गप्पा झाल्या. आणि सायली खूप छान आहे, गप्पा मारते माझ्याशी. आणि पहिल्यांदाच भेटलोय पण वाटलंच नाही फर्स्ट. खूप छान गप्पा चालू आहेत आमच्या. तर म्हटलं तुमच्याशी पण गप्पा मारूयात आता. तर मी सायलीला विचारेल की सायली तू इथे कधी आलीस आणि तू काय करतेस इथे. तर मी इकडं 2022 मध्ये आली होती, कोविड झाल्यानंतर. तर फेब्रुवारी झाला होता आणि बॉर्डर्स तेव्हाच ओपन झाले होते. तर मी तेव्हा आली. आणि जर मी स्टुडंट विजावरती आहे तर मला इथंच राहून कोर्स केला तरच माझी TR होते. म्हणून मी म्हणजे फास्ट विजा करून मी इकडं लँडवरती आली ऑस्ट्रेलियामध्ये. तर सर्व काही प्रोसिजर तर मी घरी राहूनच केला होता, म्हणजे अकोमोडेशन हे सर्व काही, कारण आमचं तर इकडं कोणच नाही. आणि आता असं झालं आहे की ह्यांच्याशी सोबत म्हणजे झालं कशाला, कारण पप्पा युट्यूब बघतात, त्यांना इकडचं काहीच माहित नाही. आणि त्यांना असं झालं की चल ही एकटी असते तर थोडीशी भेट होणार, फॅमिली भेटणार. तर त्यांनी ह्यांना कॉन्टॅक्ट केला आणि नंतर यांच्याशी ईमेलशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की असं आहे आपली मुलगी एकटी असते त्यांच्याशी कारण मला एकटं इकडं जमत नाही. तर आम्ही म्हटलं चल जाऊन भेटू, असं झालं. आणि तू काय करतेस, तुझं क्वालिफिकेशन? आता मी मास्टर्स केलाय, मास्टर्स ऑफ जिओस्पेशियल इंटेलिजन्स. तो 2 वर्षाचा कोर्स होता. आणि आता मी वर्क करते, फुल टाइम जॉब करते अलिंता एनर्जी मध्ये. आणि पर सिटी मध्येच असतो तुझा जॉब? हा, पर सिटी मध्ये. आणि मी राहते बँकलीमध्ये राहते. तर जिथे युनिव्हर्सिटी आहे, सायलीच्या युनिव्हर्सिटी मधनं तिने तिचं एज्युकेशन घेतलं, तर त्याच ठिकाणी ती तिथे राहते. आणि तर खूप छान वाटलं सायली तुझ्याशी बोलून. आणि तू आलीस, मला यांच्याशी भेटून मस्त वाटलं, कारण इथं कोणच नव्हतं ज्यांना मी म्हणजे फॅमिली असं बघू. आणि माझं कसं, मी स्टुडंट होती तर सर्व असं बॅचलर स्टुडंट लाईफ, फॅमिली असं काही नव्हतं. आणि आमच्या जी गोव्यामध्ये आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स आहोत, जॉईंट फॅमिलीमध्ये राहून आलं. तर असं हॅबिट नाही की क्वाईट सिच्युएशन आणि नंतर बॅचलर्स. बरोबर. खूप लोनली फील होतं ना असं. आणि पप्पांना पण तुमचा व्हिडिओ बघून कसं वाटलं की ही फॅमिली आहे, आमची जशी फॅमिली आहे तशी तुमची आहे, तुमचा पण मुलगा आहे, तुमचे तसे राहतात. तर ह्यांच्याशी ओळख करून दिली तर ह्याला पण हेल्प होणार, असं झालं. बरोबर. आणि जेव्हा काकांचा आमचा फोन झाला होता तेव्हाच काकांनी ते सांगितलं होतं की मुलगी आहे आणि परदेशात राहते. आणि ऑफकोर्स म्हणजे साहजिकच आहे ना, कुठल्या पण आई वडिलांना काळजी वाटणं, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी जेव्हा घरापासून लांब असतात, एवढ्या दूर परदेशात जातात, तेव्हा काळजी वाटणं किंवा मग त्यांना तिथं कोणाचा तरी आधार असायला हवा असं वाटतंच. कोणालाही तेच वाटतं, कारण की आम्ही पण आलो होतो. आम्ही म्हणण्यापेक्षा हे जेव्हा आले होते तर साधारण आमच्या सासूबाईंची माझ्या अशीच सिच्युएशन होती की म्हणजे कोणी विचारलं होतं यांना की तुम्ही, मला वाटलं की तुम्ही स्टुडंट विजावर, पूर्ण फुल विजा होता मला. परंतु म्हणजे बॅक टू बॅक टॉपिक की जेव्हा मी काकांना फोन केला होता ना, व्हिडिओ कॉल केला होता आम्ही अर्थात, आणि काकांच्या चेहऱ्यावर आम्ही बघू शकत होतो की ते इमोशनल पण होते आणि ते वरीड होते. आणि ते साहजिक, मुलगी परदेशात आहे, घरातली पहिली मुलगी बाहेर राहते, ते थोडी काळजी. आणि तिथं कसं होणार जर अडचण असेल तर. तुम्ही म्हणजे सायली तू व्हेरी केपेबल आहेस, तू 2 वर्ष स्टडी करून तू इथे फुल टाइम जॉब मध्ये. पण आई वडिलांसाठी प्रत्येक मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत ह्याच फिलिंग असतात की त्यांना त्यांच्या सेफ्टीचा कन्सर्न असतो. आई वडिलांना ते कितीही मोठे झाले तरी तो कन्सर्न असतो. तर हा कन्सर्न आम्हाला बोलण्यात जेव्हा जाणवला ना, तेव्हा आम्ही त्याच वेळी ठरवलं होतं की तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये दीपाली राहील. ते शोधत होते की कोण आहे फॅमिली ज्यांच्याशी मी याचा कॉन्टॅक्ट. आणि जेव्हा काकांशी आमचं बोलणं झालं आणि जेव्हा मला म्हणजे असं वाटलं की अरे तुला इथे मराठी किंवा आपले इंडियन्स म्हणजे तू नॉर्थ इंडियन फॅमिली सोडून इतर कोणाच आपल्या मराठी कुटुंब म्हणजे माहितीच नाहीये,
तर मग इथे भरपूर आपले मराठी लोक राहतात. तुला कसलीही हेल्प लागली, कुठल्याही प्रकारची हेल्प लागली तर वी आर ऑलवेज देअर फॉर यू. पप्पा म्हणजे तुमचं व्हिडिओ बघतात ना तर ते सगळं सांगतात हा त्यांनी हे केलं तर तुमची म्हणजे मोठी मोठी म्हणजे वाहवाही करतात. मी म्हटलं हा सगळं जाऊन भेटू. तर आता मी 1 म्हणजे तास झाला होता काहीच समजलंच नाही. घरी पण असंच असतं. आम्हाला पण छान वाटलं एकदम, म्हणजे फर्स्ट मीटिंग आणि असं वाटतच नाही तू एवढी फ्रेंडली आहेस, एवढी छान आहे, टॉकेटिव्ह आहे. मला पण बोलायला ऍक्च्युली आम्हाला दोघांना पण गप्पा मारायला खूप आवडतात. आणि म्हणजे असं नाही आम्ही कुठेही जातो, आम्ही एवढ्या लोकांना रोजच भेटत असतो. तर कालच आम्ही एका लग्नात गेलो होतो नाही का, म्हणजे बेंगॉली फॅमिली होत्या सगळ्या तिथल्या आणि मोजून आम्ही हार्डली 8-10 फॅमिली त्यातल्या ओळखत होतो. पण तिथले इतरही फॅमिलींशी आम्ही खूप छान गप्पा मारल्या. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट भेटतोय यांना, असं म्हणजे आम्ही आवडतच नाही का. मराठी लोक पण म्हणजे साऊथ इंडियन जास्त टॉकेटिव्ह कल्चरल बाहेर जाण्याचं सेलिब्रेट. आमचं कसं आहे तर इकडं म्हणजे क्वाईट लाईक पर्थ सिटी क्वाईट एक टाइम झाला म्हणजे क्वाईट असतं. तर ते काय होतं म्हणजे इंडियामध्ये आम्ही असं सेलिब्रेट रात्री जाऊन काहीतरी डेझर्ट खाऊन यायचो. आणि आपल्या इकडे कसं स्ट्रीट लाईफ आहे. 2012-13 पर्यंत आहे ना इथं मॉल 5ला बंद होते रोजचे. रोज 5ला मॉल बंद व्हायचे. ही परिस्थिती 2012-13 पर्यंत तेव्हाची सगळ्यांची हॅबिट झालेली ना. म्हणजे सॅटर्डे संडे सगळे शॉपिंग व्हायचे. वीकडेज मध्ये कोणी शॉपिंग तसं करू शकत नव्हतं ज्यांची जॉब फुल टाइम. मला आठवतं 2012-13 पर्यंत होतं. मी आल्यानंतर 1-2 वर्ष तरी होतं ना किती सिच्युएशन. नंतर हळूहळू काही मॉल्स 9 पर्यंत आले. सगळे बेसिक ज्या गरजेच्या के-मार्ट, कोल्हापूर या बेसिक जे त्यांच्या आउटलेट आहेत ते तरी कमीत कमी 9 वाजेपर्यंत असतात. आमच्या वेळेस जेवढे आले ते सगळे जॉब मिळवण्यापर्यंत स्ट्रगल होता. स्टुडंटच्या कम्पॅरेटिव्हली आम्हाला थोडा कमी स्ट्रगल आहे हे आम्ही डेफिनेटली ऍग्री करू शकतो. कारण आम्ही स्टुडंट, मी खूप स्टुडंट बघितले माझ्या आता इथं 13-14 वर्ष राहिले. त्या 13-14 वर्षात बरेच स्टुडंट बघितले आणि बरेच जणांनी सफर केलेलंही बघितलंय. तू राईट साईडला आहेस त्यामुळे तू खूप म्हणजे अर्थात तू स्ट्रगल केला असणार आहे आणि आता तू सेटल आहेस आणि आम्ही आता तुला बघतोय. तुझा 2 वर्षाचा स्ट्रगल आम्ही बघायला होतो म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. पण स्ट्रगल स्टुडंटला खूप स्ट्रगल आहे कारण कळत नाही. आणि नंतर स्टुडंटचं लाईफ कसं असतं पार्ट टाइम पण करतो आम्ही आणि नंतर स्टडीज पण असतो आणि फीज एवढ्या असतात तुम्हाला. फीज एवढ्या असतात आणि इकडं काय तुला मॅनेज होणार तेवढी तुम्ही शिफ्ट घेऊ शकता. नाईट शिफ्ट करू आफ्टरनून आणि ओव्हरनाईट करणं इकडं म्हणजे काही नाही. पण जर आम्ही ते गोव्यामध्ये नाही तर इंडियामध्ये करतो तर ते मम्मी पप्पा काय म्हणतात रात्री आता मग आहे ना म्हणजे टॉपिक आता आहे ना असा त्या टप्प्यावर आलोच आहे ना आपण. तर आता या चॅनल हा एक माध्यम होता. जनरली आम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला आवडते एरवी पण. हे घर असं आहे की इथं कायम आमच्याकडे कायम लोक आहेत असं दर विकेंडला लोक आता तू आलीच ना तर त्या निमित्ताने तुझ्याकडनं लोकांना काय देण्यासारखं आहे ते घेतलं पाहिजे आम्ही पण. कारण काही पार्ट असा आहे की जो आम्ही पण एक्सपोज नाही त्याला जे तू आहेस ऍज अ स्टुडंट. तर मग आता इथे बरेच स्टुडंट आता कमीत कमी गेल्या 2 महिन्यात 4 ते 5 स्टुडंट म्हणजे ज्यांना स्टुडंट यायचं आहे अशांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं. काही कमेंट मध्ये विचारलं पण एक दोन लोक जे डिटेल फॉलोअप घेतात दीपालीकडे की आम्हाला प्लीज असं कोणी स्टुडंट असतील तर त्यांच्याकडे काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव. आपलं एनिवेकाचं म्हणत होतं आणि ते लोक जर का कोणी जर मदत आपल्या माहितीने कोणाची हेल्प होणार असेल तर मला असं वाटतं ते खूप चांगलं माध्यम आहे खरं तर आपण त्यासाठी इन्फॉर्मेशन शेअर करतो. तर आम्ही किंवा दीपाली आम्ही 1-2 प्रश्न विचारतो तुला. तू त्याचे उत्तर दिलं त्या लोकांना खूप हेल्प होईल जे लोक बघतात. आता एक तर मी स्टार्ट करतो दीपाली तू पण विचार ना कोणी पण तुम्ही कधी जॉब कर. एक तर स्टुडंट म्हणून किती स्ट्रगल. एक तर प्रोसेस काय पहिली गोष्ट प्रोसेस काय कुणाला भेटलं पाहिजे म्हणजे स्वतः पर्सनली करू शकतो का विजा एजंटला भेटलं पाहिजे का त्याच्यात रिस्क काय आहे हे पहिलं बघितलं पाहिजे आणि मिनिमम एज्युकेशन काय पाहिजे अलीकडं आणि त्या पलीकडे रिक्वायरमेंट काय म्हणजे आता IELTS TOEFL किंवा PTI त्याच्यातलं अकॅडमिक साठी काय आणि किती स्कोर लागतो तर हे टाईपचं थोडंसं तू इन्फॉर्मेशन. जर आता स्टुडंट विजा मध्ये आहे ना तर आधी तर तुम्हाला बॅचलर्स नाही तर मास्टर्स जसं की माझं मास्टर्स होतं आणि
आताच्या सिच्युएशन मध्ये डायरेक्ट यायला भेटत नाही, म्हणजे हा. PR घेऊन जसं आधी व्हायचं. बरोबर. म्हणून जर तुम्ही 2 वर्षाचा कोर्स केला, 2 वर्षाचा, 1.5 वर्षाचा नाही, 1 वर्षाचा नाही, कारण डिप्लोमा पण कोर्स असतात जे 1 वर्ष म्हणजे 1.5 वर्षात भेटतात. जर 2 वर्षाचा कोर्स केला तरच तुम्हाला TR भेटणार, ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क करू शकता. ती तुम्हाला 3 वर्षे भेटते. ओके, हो. म्हणून 2 वर्षाचा कोर्स असणार कंपल्सरी. नंतर जर तुम्ही मास्टर करता तर तो 2 वर्षाचा भेटतो. जर तुम्ही बॅचलर्स करतात तर तो 3 वर्षाचा नाही तर 4 वर्षाचा. बरोबर. तर तुम्हाला आधी म्हणजे इंडियामधून तुम्ही एक तर 12th पास, नाही तर बॅचलर्स, नाही तर मास्टर्स डिग्री असायलाच हवी. नंतर एक तर माझा ऍडवाइस आहे की तुम्ही एजंटला पकडून स्टुडंट विजा करा, कारण प्रोसिजर जास्त असतो. तुम्हाला SOP हे काय सर्व काही म्हणजे त्यांना द्यायचं असतं. तुमची विजा पण आली तर तुमच्याकडे COE नाही, म्हणजे जी कॉलेजची COE म्हणजे कन्फर्मेशन ऑफ एनरोलमेंट म्हणून येतं, ती जर नाही तर तुम्हाला एअरपोर्ट वरून तुम्हाला म्हणजे पाठवणार. जेव्हा तुम्ही एअरपोर्ट मध्ये जातात तुम्हाला ते विचारतात, विजा पण दाखवली तर तुमच्याकडे COE पाहिजे, कारण ते तुम्हाला विचारतात की तुम्ही जाऊन कॉलेजमध्ये जाणार, तुम्ही कुठे जाणार आहेत. ऍक्च्युली त्यांना तो प्रूफ पाहिजे असतो. प्रूफ पाहिजे की तुम्ही जाऊन तिथं काय करणार. जर तुम्ही जाऊन तिकडे म्हणजे फन नाही तर काही काम करणार म्हणून तुम्ही म्हणजे आलोय तर नाही तसं भेटत. बरोबर. म्हणून ते एक कंपल्सरी आहे. दुसरं म्हणजे फीस जास्त असते. फीस जास्त असते म्हणून स्टुडंट्स मोस्टली 99% ऑफ द पीपल डू पार्ट टाइम जॉब्स. पार्ट टाइम म्हणजे तुम्ही असं समजू नका की इंडियामध्ये जावे, ऑफिसमध्ये जावं, रिलॅक्स मध्ये बसतो, तसं काही नाही आहे. तर तुम्हाला काम करावं लागतं. नंतर ते कॅशियर असो, कस्टमर सर्व्हिस असो, नाही तर तुम्हाला किचन मध्ये, नाही तर डिशवॉशर, काही पण पार्ट टाइम केलं तर तुमचे फीस नाहीतर लिव्हिंग होतं. आता काय आहे, आता कोविडचं झालं होतं ना तेव्हा रेस्ट्रिक्शन नव्हतं. मला रेस्ट्रिक्शन नव्हते, मी अनलिमिटेड काम करून पैसे ऍटलीस्ट तेच. तर मी माझं म्हणजे मला म्हणजे मी प्रॉपर वेळी आली असं होतं. आता आले तर रेस्ट्रिक्शन आहे की वीकला 40 आवर्स, 24 कारण की मला नाही 24 आहेत. कारण मी ज्या ठिकाणी काम करते तिथे आहेत स्टुडंट काम करणारे आणि आपले इंडियन स्टुडंट आहेत, त्यामुळे मला त्यांच्याकडनं भरपूर अपडेट्स मिळत राहतात. आय थिंक सो 20 होतं आणि आता 24 झाले. म्हणजे जर तुम्ही स्टुडंट विजावर येणार असाल तर तुम्हाला जेव्हा तुमचं सेमिस्टर चालू असतं, म्हणजे जो कुठला कोर्स तुम्ही करत असाल तर जो ऍक्च्युअल तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, जो तुमचं सेमिस्टरचं जो ऍक्च्युअली तुमचं सेमिस्टर ब्रेक नसतो, इतर वेळी जेव्हा तुम्ही युनी अटेंड करावी लागते तर त्यावेळी तुम्हाला वर्क लिमिटेशन्स असतात 24 आवर्स पर वीक. आणि जर म्हणजे सेमिस्टर जर एंड झालं तर तुम्ही अनलिमिटेड वर्क करू शकता, म्हणजे तुम्हाला वर्क रेस्ट्रिक्शन नसतं. सोफार काय आपण सांगितलं की एक तर 2 वर्षाचा मिनिमम कोर्स पाहिजे आफ्टर बॅचलर किंवा मास्टर्स. आता त्याच्यानंतर पहिल्यांदा विजा एजंटला भेटणं सगळ्यात गरजेचं, कारण कुठला कोर्सेस अवेलेबल, कुठल्या कॉलेज रिक्रूट करतं किंवा एनरोल करतं. की पॉइंट, आणखीन एक की पॉइंट, थोड्या कोर्सला TR नसते, कारण गव्हर्नमेंट चेंज लिस्ट असते त्यांची, त्यानुसारच तुम्ही ठरवायचं. ही गोष्ट मी मागच्या आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. कुठलाही विजा मी विजा इंडिव्हिज्युअली केलेला आहे, काही लोकांची मदत घेऊन. ऑफिशियली कुठल्या एजंटकडे गेलो होता, पण तो माणूस त्याला बऱ्यापैकी माहिती होती आणि त्याचा मदत घेऊन केलं होतं. पण त्यात रिस्क किती येते त्याच वेळी मी अनुभव होता. त्यामुळे मी नेहमी लोकांना सजेस्ट करताना हे सांगतो की प्रॉपर विजा एजंटकडे जावं. पैसे थोडे जास्त होतात पण त्याच्यात प्रोसेस त्यांना माहिती असते. सगळ्यात महत्वाचं काय, दर जुलैला, बरोबर मी करेक्ट कर मला जर असेल, जानेवारी जुलै दर 6 महिन्यांनी याच्यात इतके चेंजेस होत असतात. तर त्यामुळे काय आहे की आपलं अपडेटेड माहिती पाहिजे असेल तर जे रोज करतात ना या गोष्टी त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. मग आता फीज काय आहे, तर ज्या कॉलेजला जे कोर्स पाहिजे तुम्हाला, ज्या युनिव्हर्सिटी तुम्हाला जायचे त्यांच्या फीज थोड्या व्हॅरी होणार. पण साली काय रेंज आहे फीजची फीजची लाईक 2 वर्षाच्या टोटल कोर्सची साधारण 2 वर्षाच्या. आता म्हणजे जर आम्ही इंडियन रुपीज घेतलं तर मास्टर्स कोर्स आहे तर 40 lakhs. 40 lakhs कोर्सलाच. आणि तुम्हाला लाईक अराउंड 20 lakhs 2 वर्षाला तुम्हाला गव्हर्नमेंटला दाखवायचं आहे की हा तुमचा लिव्हिंग एक्सपेन्स असणार. 20 lakhs
म्हणजे तुमच्या म्हणजे कसं 40 lakhs प्लस 20 lakhs म्हणजे 2 तुम्ही 60 लाख देऊ शकता, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्ही जे SOP येतं ना म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेटमेंट करायचंय की एकतर लोन काढून, नाही तर तुमच्या पप्पाची, नाही तर तुमची प्रॉपर्टी असं एवढं म्हणजे कंबाईन करून तुमच्याशी एवढं आहे. जर तुम्ही 40 lakhs जर तुम्ही लोन दाखवला तर तुम्ही 20 lakhs तुमची प्रॉपर्टी हे काय तो एक्सचेंज म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल पैसे म्हणजे बँकमध्ये दाखवायचे नाही आहे की 20 लाख म्हणजे पाहिजे, बट तुम्ही इथं येऊन फायनान्शियल क्रायसिस नाही होणार हे त्यांना प्रूव्ह करून दाखवलं तरच विजा एक्सेप्ट होणार, नाही तर विजा नाही. म्हणजे अगेन एजंट जास्त चांगले मार्ग सांगू शकतो. तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किती असलं पाहिजे, किंवा तुमच्या बँकेत साधारण किती मिनिमम रक्कम असली पाहिजे, कुठं अप्लाय करायचं लोनला, या टाईपच्या सगळ्या गोष्टी त्यांचे अर्थात एक लिंक असती त्यात नाही देतील. पण म्हणजे साधारण लक्षात घ्या 50-60 लाख रुपयाचं प्रोव्हिजन करायची आहे आपल्या महाराष्ट्रात. आपण बघतोय 50 लाख आज महाराष्ट्रात आजही खूप मोठा आकडा आहे, 100% मोठा आकडा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रीयन स्टुडंट इथं फार कमी दिसतात. पंजाबी स्टुडंट, गुजराती स्टुडंट दिसतात खूप जास्त आहेत. आणि खरंच एक म्हणजे खूप कमी आहेत आपले मराठी. बरोबर मार्ग आहेत. म्हणजे मी माझ्या स्वतः म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रिलेटिव्ह जेव्हा ऑप्शन्स त्यांनी विचारले होते की कसं येणं बेटर, तुला वाटतंय PR ह्या एज्युकेशनवर किंवा एक्सपिरियन्सवर PR मिळत असेल, तर मी म्हटलं PR मिळत असेल इंडियातल्या एज्युकेशन आणि एक्सपिरियन्सवर तर तो फर्स्ट प्रायोरिटी ठेवा तुमची. कारण नाही तर 50, 40, 30 लाख तेव्हा तुम्ही 30-40 लाख म्हणत होतं, आता कधी मला 60 लाख ऑलमोस्ट डबल झालं. तुम्हाला 40 लाख लिटरली दाखवायला हवे बँकमध्ये, म्हणजे लोन नाही तर बँकमध्ये आहे. आणि 20 लाख म्हणजे असं तुझं लिव्हिंग एक्सपेन्स तेवढं लागणारच आहे, कारण विजा नाही तर ते ग्रांट नाही करत. आता दुसरा कशी गोष्ट कशी आहे ती माहितीसाठी की जी तू त्यातनं गेली असेल की तू स्टुडंट बघितले असतील त्यातनं गेलेले, की 50 लाखाचं बर्डन कॅरी केल्यानंतर आपले स्टुडंट आणि आई वडिलांचं एवढं अपेक्षा कॅरी करून जेव्हा येतो तेव्हा त्याला अर्थात पार्ट टाइम जॉब करायला लागणारच आहे. तो लगेच मिळतो का, किती इझिली मिळतो, कोणते मिळतात, त्याचं अर्ध उत्तर ऑलरेडी सायलेंट दिलेलं आहे की काहीही तुम्हाला करायला लागू शकतं. पण तरी सॉरी मला घासला थोडं ठीक नाही म्हणून मी मागाशी पण बोललो नाही, राखून ठेवलं मी थोडं. तर स्टुडंटला काय काय कामं करायला लागतात जनरली, तू काय कशात नाही गेली, जर तू कम्फर्टेबल असशील तू कम्फर्टेबल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर मी इकडे आले होते तर तेव्हा सर्व म्हणजे पार्ट टाइम जॉब्सला हाय म्हणजे डिमांड होता, कारण तेव्हा कोविड झाला होता आणि म्हणजे मुलं भेटत नव्हती काम करायला. आणि इकडं जास्त फर्म मध्ये स्टुडंट्स काम करतात. जसे म्हणजे आता मॅकडॉनल्ड्स म्हणजे इकडं तर कसं आहे म्हणजे डॉमिनोज सर्व स्टुडंट्स. तर मी जेव्हा आले होते तेव्हा मी माझा फर्स्ट जॉब होता मॅकडॉनल्ड्स मध्ये, म्हणजे मी पार्ट टाइम करायचे एज अ कस्टमर सर्व्हिस. तर तिकडं 3 असे भेटतात, तुम्हाला किचन मध्ये काम करू शकतो, कस्टमर सर्व्हिस मध्ये करू शकतो, नाहीतर डिश वॉशर मध्ये करू शकतो, तर तुम्हाला पाहिजे तसं. तर मी मॅकडॉनल्ड्स मध्ये केलं, नंतर मी सबवे नंतर केलं. मला अनलिमिटेड वर्किंग राईट्स होतं म्हणून मी 2 जॉब करायचे. आणि मी मॅकडॉनल्ड्स मध्ये ओव्हरनाईट शिफ्ट करायची. ओव्हरनाईट म्हणजे जी रात्री 9 वाजता स्टार्ट व्हायची आणि सकाळी 6 वाजता. आणि ओव्हरनाईट शिफ्ट केली तर त्यात जास्त पर आवर रेट आहे. ते तर ऑफकोर्स म्हणजे भेटतात, शिफ्ट अलाउन्स मिळतो आपल्याला. तर मला फीस काढायची होती आणि माझं असं होतं की मला जॉब तर भेटणार, पण मला बर्डन नको होतं की माझा फर्स्ट जॉब आणि नंतर माझी फर्स्ट सॅलरी मी लोन नाही तर माझ्या फीस मध्ये टाकत आहे, मला ते नको होतं. म्हणून मी काय केलं, माझी ओव्हरनाईट शिफ्ट म्हणजे मॅकडॉनल्ड्स आणि नंतर मॉर्निंग मध्ये माझं काय ते स्टडीज आणि नंतर आफ्टरनून मध्ये शॉर्ट सबवे 3-4 तासाचे. पण आणखी एक बेनिफिट, मास्टर्स मध्ये कोर्स करायला असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कॉलेजमध्ये जाऊनच अटेंड करा, ऑनलाईन पण करू शकते, विच इज गुड थिंग. सो आय यूज्ड टू स्किप द थिंग्स, आय यूज्ड टू स्किप. अँड म्हणजे मला म्हणजे कॅज्युअल होते मी, कॅज्युअल मध्ये हाय रेट आहे रादर दॅन पार्ट टाइम. तर मी कॅज्युअल मध्ये घेतलं होतं, तर मला जेव्हा शिफ्ट भेटायची तेव्हा मी स्किप करायचे आणि म्हणजे फ्री होते तेव्हा मी ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचे आणि नंतर एक्झाम आन्सर करायचे. असं होतं. तर मी पूर्ण म्हणजे फीस म्हणजे काढू शकते. आता पासिंग पर्सेंटेज मास्टर्सच्या आता कोर्सेसला किंवा ज्या आपण डिग्रीज करतो तिथं पासिंग पर्सेंटेज काय आणि एक
ऍव्हरेज स्टुडंट किती चान्सेस आहे त्याचे पास व्हायचे, ज्याचा इंग्लिश चांगलं आहे, कारण अर्थात इंग्लिश चांगलं असेल तर पण ज्याचं अकॅडमिक इंग्लिश चांगलं आहे परंतु ऍव्हरेज स्टुडंट आहे असा माणसाला पास व्हायला किती डिफिकल्ट आहे ज्याचं बॅचलर्स झालेलं आहे. आता बॅचलर्स इथं ऍक्च्युली शिक्षण तेवढं म्हणजे डिफिकल्ट नाही जर तुम्ही मास्टर्स इंडियामध्ये करून आला आहात तर. जसं की मी मास्टर्स ऑलरेडी केलं होतं माझ्या फील्डमध्ये. माझं मास्टर्स ऑफ जिओलॉजी होतं, मी इकडे येऊन मास्टर्स ऑफ जिओस्पेशल इंटेलिजन्स केलं, म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर, म्हणजे थोडंफार काही, तर मला ते सिमिलर भेटलं. बरोबर. मला जास्त इथं ऍक्च्युली शिक्षण तेवढं फार म्हणजे स्ट्रॉंग नाही आहे एज कम्पेअर्ड टू इंडिया. जे तुम्ही म्हणजे इंडियामध्ये तुम्ही शिक्षण म्हणजे फार पैकी जास्त तुम्ही वरती जाऊ शकतात, पण कामामध्ये वर्क लाईफ मध्ये तुम्ही इंडियामध्ये जाऊ शकत नाही कारण तिकडे सॅलरी कमी आहे. हे आता जसं की माझं जर मला सॅलरी भेटली होती तर मी इकडे आलेच नसते, ते आहे. पण जे मला शिक्षण जे भेटलं इंडियामध्ये ते एवढं मस्त होतं की मला इकडं आल्यानंतर मला त्रास झाला नाही. इंडियन एज्युकेशन बद्दल आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो आणि आम्ही तिकडे शिकलोय, शिकायची संधी आम्हाला मिळाली नाही. मिळालं मी पहिले काय म्हणत असतो की मला माझी जोपर्यंत कंपनी स्पॉन्सर करत नाही मास्टर्स डिग्रीसाठी तोपर्यंत मी 1 रुपयाही खर्च करणार नाही स्वतःचा, कारण मी लोकांमधून शिकतोय जे शिकायचं ते कागदावरची डिग्रीचा आता मला जर तुमची PR आणि सिटीजन आहे ना तर तुम्हाला फीमध्ये कन्सेशन कोर्स काढून घेतलेले सगळं रेडी आहे, पण मी ते कंपनीकडे प्रेझेंटही केलंय, अजून त्यांना वाट बघता येते, तर त्यांनी जर केलं फी माझं एज्युकेशन तर ओके, कंपनीला गरज असेल तर करतील. ओके, म्हणजे हा झाला बाकी साईड मुद्दा. पण मुद्द्याचा भाग असा होता की इंडियन एज्युकेशनच्या बाबतीत डेफिनेटली थेअरी फोकस एज्युकेशन इंडियाचं, म्हणजे बघणाऱ्या लोकांना लक्ष देईल. आम्ही थ्रू आउट शौर्य बद्दल पण बघतो, आम्ही छोट्या स्केलवर पण, आणि जे आता मास्टर्स करतात डॉक्टर वगैरे होतात आपल्या कम्युनिटी मधले ते सांगतात. इथं थोडा प्रॅक्टिकल अप्रोच जास्त आहे, असं म्हणजे की तुम्हाला काम वर्क लाईफ मध्ये काय लागणार त्याच्यावर थोडा फोकस जास्त असतो आणि थेअरीवर थोडा कमी असतो. त्याचे बेनिफिट आणि दोन्ही साईड्स आहेत, प्रोन्स आणि कॉन्स आहे दोन्ही. पण त्यामुळे एक बेनिफिट होतो इंडियन स्टुडंटला जर मास्टर्स ऑलरेडी केलं असेल आणि इथं सिमिलर मास्टर डिग्री मिळाली, जसं सायलीनी म्हणजे क्लेव्हरली घेतलं होतं तसं बघायला गेलं तर म्हणजे थेअरी ऑलरेडी कव्हर झाली, मग इथे येऊन कमी स्टडी करायचा आहे आणि अर्न करण्यावर भर द्यायचा, म्हणजे प्रॅक्टिकली पण कव्हर होतंय सगळं असं. तर हे खूप चांगलं तू केलं आणि चांगलं. आणि दुसरं म्हणजे कसं काय, आता तुम्ही म्हटलं ना की इंडियामध्ये थिअरी आणि इकडं कसं 6 महिन्याचं सेमिस्टर आहे ना, तू तेवढं शिकलं, तुला आन्सर केलं, झालं. तुला नेक्स्ट सेमिस्टर मध्ये ते काहीच नाहीये, तुला तेवढंच करायचंय, त्याच्यावरच तुला पेपर सोडवायचे. दॅट्स इट. इंडियामध्ये काय 1 वर्ष 2 वर्ष काय म्हणजे शिकवलं, चल बोर्ड इकडं बोर्ड एक्झाम काय नाही, तुम्हाला एवढी पर्सेंटेज पाहिजे ते. तुम्ही जेव्हा वर्क लाईफ मध्ये इकडे येणार कोणीच तुमची पर्सेंटेज नाही बघणार, ते फक्त तुम्हाला प्रॅक्टिकली काय तेवढंच बघून तुम्हाला जॉब देणार. बरोबर. हा, अजून पुढचा प्रश्न बरोबर तू पोहोचवला आम्हाला. मध्ये जम्प कर बरं का, लाईन अप कर तुझ्या क्वेश्चन, कारण की मला असं वाटतं की एखादा स्टुडंट असेल त्याच्या काय काय येऊ शकतं. तर जॉब मिळवणं किती इझी आहे, म्हणजे स्टडी कम्प्लीट झाला 2 वर्षाचा, तर जॉब मिळवणं किती इझी आहे स्टडी नंतर. जॉब तुमची पर्सनॅलिटी पण डिपेंड आहे, तुमचं लक फॅक्टर पण डिपेंड आहे. कारण मी माझे पण म्हणजे क्लासमेट म्हणजे माझे फ्रेंड्स होते, त्यांना 1, 2, 3 महिने लागले, पण मी जसे पास आउट झाले मला जॉब भेटला. इट डिपेंड्स. मार्केट सिच्युएशन पण डिपेंड करते की त्यावेळी किती गरज आहे, म्हणजे किती डिमांड आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तुमची ती पर्सनॅलिटी, तुम्ही किती बोलता, तुम्हाला किती नॉलेज आहे, म्हणजे ते आन्सर म्हणजे ते क्वेश्चन म्हणजे विचारण्याआधीच जर तुम्ही त्यांना म्हणजे जसं की आपण पॉझिटिव्ह आहात. आणि दुसरं म्हणजे काय, आता थोड्यांना काय वाटतं आम्ही मास्टर्स केला, इकडे येऊन पण आपण मास्टर्स केला, मला एवढा मोठा जॉब पाहिजे, मला एवढी सॅलरी पाहिजे. तुम्ही सॅलरी बघून पोझिशन बघून केव्हाच अप्लाय नको करू, तुम्ही म्हणजे स्टार्ट बेसिक मध्ये करून, जसं की मी ऍज अ इंटर्न जॉईन झाले, मला इझिली भेटला. पण माझे फ्रेंड्स होते ते डायरेक्ट हाय पोझिशन लुक करत राहिले, कारण त्यांना काय वाटलं मी मास्टर्स केलंय ना, आम्हाला भेटणार, मला एवढे पाहिजे. 60 लाख भरले, आता मला 10 लाख पहिल्या महिन्यात मिळाले पाहिजे, म्हणजे हे इंडियन करन्सी. त्याला 3 महिने लागले लिटरली जॉब भेटायला. महिन्यात त्यांनी इकडे किती
एक्सपिरियन्स भेटला, माझी सॅलरी माझे प्रमोशन झाले, मी इंटर्न होती, नंतर मी फिक्स झाले, म्हणजे असं तुमचा ग्रोथ होतो. थांबू नका, जे मिळतंय ते घ्या पटकन. तसं आहे. जर तुम्ही स्टॉप केलं म्हणजे इन बिटवीन तर ते काहीच म्हणजे तुम्हाला काहीच भेटलं. बरोबर. स्टुडंटचा एक नेहमीचा प्रश्न असतो, म्हणजे इंडियात आम्ही गेलो तर मला माझे मित्र भेटतात, ते त्यावेळेस 5-10 वर्षापूर्वी जेव्हा ते स्टुडंट बेस मध्ये होते, आताही बरेच लोक आम्हाला भेटतात आणि आता ती पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक विचारतात की किती अर्निंग पोटेन्शियल आहे. अर्थात आकडा डायरेक्ट नको आहे आपला कुणाचं, एक रेंज म्हणजे की आता आम्हाला म्हणजे मी जनरली सांगितलं तर लोक आकडे काय असतात, आकडे कसे असतात की मिळणारा आकडा तो असतो 4 लाख ते 6 लाख महिन्याला मिळतात असं आपण जेव्हा सांगतो ना तेव्हा तिकडे लोक लगेच 60 लाखाच्या लोनला अप्लाय करायला सुरुवात करतात. पण त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की त्या 4-6 लाख मध्ये उरतात किती, कारण की रेंट असतं. ओव्हरऑल जाऊन सगळे जाऊन एखादा स्टुडंट जेव्हा लाईफ म्हणजे अर्ली जॉब मध्ये असतो पहिल्या 2-3 वर्षात तो ऍव्हरेज किती सेव्ह करतो, म्हणजे स्टुडंट संपला, स्टुडंट झालाय आणि त्या जॉब. आता जॉब मध्ये जर तुम्हाला आता माझी पण पॅकेज जर असं सांगू तर पॅकेज असं म्हणजे तसं नाही, म्हणजे लाख म्हणजे लॅक्स भेटत, म्हणजे तिकडे 1000 मध्ये नाही भेटत, लॅक्स मध्ये. बट प्रॉब्लेम काय आहे, लॅक्स तुमच्याकडे राहत नाही, कारण तुम्हाला तोच लॅक्स तुमचा रेंट आणि लिव्हिंग एक्सपेन्सला जाणार. रेंट, लिव्हिंग एक्सपेन्सेस, टॅक्सेस, त्याला रेंट पण लॅक्स मध्येच जाईल आपला, ऑलमोस्ट गेलेलाच आहे. दुसरा गोष्ट म्हणजे जर तुमची लॅकची पॅकेज असते आणि जर तुमच्या लॅक मध्ये तुम्हाला कट करून भेटतात, कारण तुम्हाला इकडे सुपर एनिटेशन, टॅक्स, सर्व काही असतं, तर जेवढे तुम्हाला लॅक्स भेटतात त्याचा 1 लाख तरी तुमचा म्हणजे खर्च पकडा. 1 लाख खर्च होतो आणि त्याच्यामध्ये टॅक्स आणि हे सर्व. आणि जर तुमची इकडे म्हणजे तुम्ही कार बाय करू शकता तर तुम्हाला ते, नंतर तुमचा खाण्याचा खर्च, तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे ते सर्व, ते पण तुमचा लॅकलाच येतो. इथं 1000 मध्ये तुम्ही काहीच म्हणजे करू शकत नाही. पण एक ऍव्हरेज म्हणजे एक स्टुडंट आहे, सपोज तू जर घे आणि तू अर्निंग करायला स्टार्ट केलंय तर तू सेव्ह करू शकतेस का? तू सर्वाइव्ह झालीस, तुझं व्यवस्थित ठीकठाक का हे सगळं चालू आणि तू सेव्ह करू शकतेस? सेव्ह करू शकतात आम्ही, म्हणजे लॅकभरात आम्ही सेव्ह करू शकतात. जसं की मी आताच्या सिच्युएशन मध्ये मी एक फुल टाइम जॉब करते आणि मी पार्ट टाइम पण करते, एक विकेंडला करते मी आणि असं म्हणजे इन बिटवीन करते, जस्ट टू रिमूव्ह माय एक्सपेन्स. बरोबर. कारण माझं थिंकिंग कसं आहे, जर मी एक्सपेन्स त्याच्यात काढला तर माझी सॅलरी ही सेव्हिंग आहे. नंतर तुम्हाला 1000s मध्ये भेटू या लाख मध्ये भेटू, ती तुमची सेव्हिंग आहे. आणि जे तुम्ही एक्स्ट्रा पार्ट टाइम करतात, आता जसं की इथं मी एकटीच आहे, तर मी जेव्हा घरी आले मला काही नाही करायचं, जर म्हणजे माझं ओन म्हणजे थिंग्स असतं जे घरामध्ये करायचं आहे, तर मी काय करते, मी पार्ट टाइमला जाते, कारण माझा टाइमपास पण होतो, मला थोडं मुलं पण भेटतात. आणि ऑफिस लाईफ मध्ये तर असं जास्त बोलायचं होत नाही ना, म्हणजे आपण स्ट्रेसफुली काम करतो. तर तसं बाहेर गेलं तर थोडं टाइमपास, थोडे फ्रेंड्स भेटतात, पैसे पण येतात, तुझं लिव्हिंग एक्सपेन्स येतात. जर तसं केलं की पार्ट टाइम आणि फुल टाइम तर तुम्ही आरामात सेव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही जे एक्सपेक्टेशन ठेवलं आहे त्याच्या परस म्हणजे तुम्हाला जास्त मिळू शकतं, म्हणजे तुम्ही व्यवस्थित सर्वाइव्ह करू शकता. म्हणजे जे तुम्ही 50-60 लाख जे काही तुम्ही तिथे स्पेंड केलेले असतात तर ते तुम्ही कव्हर करू शकता हळूहळू थोडे. आणि असं काहीच नाही की तुम्ही करू नाही शकत, जर तुमचं म्हणजे मन आहे ना की, आणि याला आम्ही स्ट्रगल पण म्हणू शकत नाही, कारण स्ट्रगल म्हणजे काय असतो, जेव्हा तुम्हाला ते नाही नको करायला आणि तुम्ही तो करावं लागतं, दॅट इज कॉल्ड स्ट्रगल. आणि आमचं कसं आहे, आम्हाला ते पाहिजे म्हणून आम्ही मन लावून करतोय, तर ते स्ट्रगल मध्ये येतच नाही. खरंच. आणि असाच अप्रोच पाहिजे ऍक्च्युली सगळ्यांचा. अप्रोच खूप आवडला आम्हाला आणि आम्ही पण तशाच कॅटेगरीतले, म्हणजे आम्ही पण एखादी गोष्ट आम्हाला करायला आवडते म्हणून ती आम्ही करतो. थोडा रेजिस्टन्स झाला नाही ना जर का प्रोसेस मध्ये पूर्ण, तर त्याची व्हॅल्यू पण नाही. त्यामुळे लक्षात येणार नाही की आपण काय अचीव्ह केलं. जर का सगळं मिळत गेलं तशाच पद्धतीने जसं आपण एक्सपेक्ट ते पण खूप जणांनी मला म्हटलं, तुला आता फुल टाइम आहे, तू कशाला पार्ट टाइम करतेस. आता माझं काय आहे, माझं ओन लाईफ आहे, मला पण काही करायचं आहे, मला पण अर्ली लाईफ पाहिजे की मी काहीतरी करू. बरोबर. आणि मुलगी म्हणजे कसं काय असतं, फ्युचर असतं, मॅरेज असतं, सर्व काही असतं लाईन अप केलं. आता करिअर स्टार्ट व्हाय म्हणजे ओके चल आता हे करू, नंतर ते करू. तर जेव्हा मी त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये असतो तेव्हा ते काय होतं, सर्व काही म्हणजे असं आरामात असं. बरोबर.
असं वाटतं आपण अजून काही प्रश्न असेल तर सायलीला नाही, एवढेच बऱ्यापैकी सगळे प्रश्न विचारून झाले. आणि बरेचसे स्टुडंट जे आहेत किंवा जे ऑस्ट्रेलियात येण्यासाठी इच्छुक आहेत, बऱ्याचदा आम्हाला कमेंट्स करत असतात. आणि आता अनायसे सायली आलीच होती तर म्हटलं सायली बरोबर पण थोड्या गप्पा मारूयात आणि सायलीकडूनच थोडी माहिती विचारूयात. कारण की आम्हाला विचारतात, पण आम्ही येऊन आता 12-13 वर्ष झालेत आम्हाला. आणि ह्यांचं म्हणा तर हे पण स्टुडंट विजावर आलेच नव्हते, ते डायरेक्ट PR म्हणजे परमनंट विजा घेऊनच इथे ऑस्ट्रेलियात आले होते. आणि मी तर स्पाऊस विजावरच आली आहे, म्हणजे रेडीच होतं माझ्यासाठी सगळं इथे, तर मी डायरेक्टच आले होते. त्यामुळे मलाही त्यातलं त्या प्रोसिजर कशी असते काय हे मला ह्यातलंही मला देखील काही माहिती नाही. पण जे आपले गरजू आणि आपले मेनली आपले महाराष्ट्रातनं आपले यावेत जास्तीत जास्त इकडे स्टुडंट असं आम्हाला पण वाटतं. आणि आपल्याकडून थोडी त्यांना हेल्प जर करता आली तर हाच आमचा मोटिव्ह आहे चॅनलचा. तर माहिती मिळावी आणि त्यामुळे म्हणजे इन्फॉर्म डिसिजन घेता येईल. आपल्या स्टुडंटला ते जास्त कळलं, आपल्या सगळ्या लोकांना ते लक्ष देणार नाही आम्हाला काय म्हणायचं, पण पूर्ण माहिती निश्चित निर्णय घेतला तर मग चान्सेस फेल्युअरचे कमी होतात. किंवा एक्सपेक्ट करतो आपण की हे आपण माहिती आपल्याला हे होणार, तर ते कधी कधी बऱ्याच वेळा होतं की मी बघितलं स्टुडंट की आले आणि आल्यानंतर त्यांना कळलं की हे लाईफ स्टुडंटचं अरे मला माहित नव्हतं असं पण आहेत. आणि PR वर आमच्यासारखे पण आलेले आहेत, त्यांनाही 2-3 महिने जॉब मिळाले नाही. बऱ्याच लोकांना भारतात समज आहे की व्हिसा मिळाला म्हणजे ऑलरेडी जॉब मिळालेला असतो, आम्ही येऊन इथे जॉब शोधलेले. तर आल्यानंतर जॉब शोधल्यानंतर 2-3 महिने लागतात जॉबला कधी कधी मिळायला. आणि तोपर्यंत माणूस खचून जाऊ शकतो सुरुवातीच्या पेजमध्ये, असं होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती तिला मदत असली पाहिजे जी आमच्या माध्यमातून मिळेल, पण माहिती असली पाहिजे याच्या आधी की काय एक्सपेक्ट करायचं. त्या दृष्टीने सायलीचे पहिले आपण थँक्स त्या स्टुडंटला जे बघतात आपले त्यांना खूप मदत केली. नाही पण थोड्यांना असं असतं की हा विजा नाही भेटली, अहो आता म्हणजे काय मी तर प्लॅन केलं होतं नाहीतर कुठेतरी जायला नाही. आणि विजा जर आली आणि इकडे आल्या आणि त्यांना तेव्हा कळलं की हा ओके पार्ट टाइम करायला पाहिजे, भेट म्हणजे जॉब भेटत नाही, तेव्हा ते म्हणतात ओ अशी आहे काय, एवढं स्ट्रगलिंग. विजा नाही भेटला तर पण तुम्हाला प्रॉब्लेम, विजा भेटलाय तर पण तुम्हाला प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला पाहिजे काय आधी क्लिअर करा. बरोबर, म्हणजे स्ट्रगलिंग असं म्हणजे समजून कधीच येऊ नका, तर तुम्ही कधीच सक्सेस नाही होणार. कष्टाला काही पर्याय नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कष्ट येणार डेफिनेटली. आणि ते कष्ट जर का पहिल्यांदा शॉर्टकट मारला तर त्याचे परिणाम नंतर बघायला लागेल. नेक्स्ट वेळेस सुरुवातीपासून कष्टाची तयारी ठेवून यायचं, कष्टाचं फळ मिळतंच आणि कधी ना कधी ते मिळतंच आपल्याला. आणि छान वाटलं सायली तुझ्याशी गप्पा मारून. आणि आय होप आपले जे पाहणारे जे स्टुडंट असतील किंवा जे काका काकू असतील त्यांची मुलं किंवा त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी इकडे येण्याचा विचार करत असेल तर त्यांनी पण हा व्हिडिओ आवर्जून त्यांना दाखवा. आणि सायलीशी अजून पण आमच्या भरपूर गप्पा होणार आहे, पण हा जो आत्ताचा व्हिडिओ झालेला आहे तो मी इथेच एंड करते. आणि सायलीसाठी स्पेशल मेनू पण आहे आजचा, आणि तो अजून एक त्याचा स्पेशली मला कुक करून ठेवला आहे. तर तो आपण पुढच्या व्हिडिओ दाखवू सगळ्यांना. तर हा जो व्हिडिओ होता मी ह्या व्हिडिओचा एंड इथेच करते. आय होप तुम्हाला ह्यातनं माहिती मिळाली असेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. काकांना मेसेज दिला पाहिजे, आणि काकांना आपण सेपरेट मेसेज देणार व्हिडिओमध्ये. आणि काका तुमचे पण आभार, तुमच्यामुळे आम्हाला सायली मला एक छान फ्रेंड मिळाली, आणि फ्रेंड म्हणण्यापेक्षा एक छोटी बहीण मिळाली. तर छान वाटतंय मला. तर चला मग आपण परत एकदा नवीन व्हिडिओत भेटणारच आहोत. सायली बरोबर अजूनही भरपूर गप्पा मारायच्यात आपल्याला, पण ह्या व्हिडिओचा एंड इथेच होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.